अहो भाऊ, काय केलं असं तुम्ही? माझ्या पोराला काय झालं असतं तर? अगं काय झालंय? काय बोलाली आज? आता काय बोलू? आरती करू का तुमची मी? हं? हे बघा काय केलं असं? माझ्या पोराच्या बॅगेत तुम्ही चाकू ठेवलायसा? अहो त्याला काय झालं असतं तर? दीपा, काहीतरी का बोलायला लागल्यास? मी कशाला चाकू ठेवू त्याच्या दप्तरात? आता तुम्ही नाही मग काय मी टाकलंय? आ? काय पण करतायसा, काय पण बडबडतायसा? अहो फार वेळ लागला तुम्हाला, वेळ. दीपा, मी येडा नाही, मी धडधाकट आणि नीट आहे. तर नीट आहे म्हणे, नीट. अहो फार वेळ झाला सर, वेळ तुम्ही. त्या सावी वंशांमुळे तुम्हाला वेळ लागलंय. आणि माझंच काय हो, अख्खं कोल्हापूर म्हणते, अख्खं कोल्हापूर. आमचं ठीक आहे हो, आम्ही आमच्या तोंडाला हात लावू. खरं लोकांचं काय? त्यांच्या तोंडाला हात कोण लावणार आहे? ओ तुम्हाला सांभाळायचं म्हणजे पार नाकी नऊ आले. आमचं आम्हाला माहिती, आम्ही काय सहन करायला लागलोय ते. अथर्व, तू सांग, मी येडा आहे? मी खुळा आहे का? तुला येडा वाटतो मी? नाही ग्रँडपा नाही, मॉम खोटं बोलायला लागल्या. ग्रँडपा, तुम्ही तुमच्या खोलीत जावा, मी तिथे येऊन अभ्यास करतो. मॉम्स काय आपल्याला अभ्यास करू देत नाही. चला ग्रँडपा, चला आज चला खोलीत जावा. ग्रँडपा, मॉम्स असं का बोललीस तू ग्रँडपांना? आता येड्याला येडं नाही म्हणायचं, मग काय शाल म्हणायचं? हा? आणि एवढा जर भाऊंचा पुळका असेल का नाही, तर तुझ्या लाडक्या आत्तूला फोन कर आणि तिला सांग भाऊंचं ऑपरेशन करायचंय, पैशाची जुळणी कर म्हणावं. हा? काय करत नसते तुझ्या आत्तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या भाऊंना खूळ लागले, त्यामुळे त्यांच्यापासून जपून राहा. तसं काय नाही, मी आता तुला फोन करणार आहे. तू लय वाईटीस, त्यामुळे मला आवडत नाहीस तू. लाव फोन लाव तुझ्या आत्तूला, तेच तर पाहिजे मला. भाऊंचा फोन? भाऊ का फोन करत असतील? हॅलो हॅलो, तू आपले ग्रँडपा आयडिया आहेत का ग? अथर्व, बाळा, काय झालं? तू असं का विचारतोय? आत्तू, तू मला सांग, तू ग्रँडपांचं ऑपरेशन करणार आहेस का नाही ग? ग्रँडपा बरे होणार आहेत ना? बोल की अगं, सांग की करणार आहेस का नाहीस? आत्तू अगं बोल की ग. अथर्व, तू आधी शांत हो बघू. हा, हे बघ, आपल्या भाऊंना काही झालेलं नाहीये. मी त्यांचं ऑपरेशन करणार आहे आणि ते लवकर बरे होणार आहेत. हा, तू काळजी करू नकोस. मला प्रॉमिस कर आत्तू, तू ग्रँडपांना आधीसारखं करणार आहेस म्हणून. प्रॉमिस. भाऊ आपले नक्की आधीसारखे होतील. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. भाऊंना काही होणार नाहीये. मी त्यांचं ऑपरेशन करणारच. हा, एका बाजूला भाऊंचे आजारपण आणि दुसऱ्या बाजूला धैर्य, त्याच्यात सगळे गैरसमज. कसं समजावू मी धैर्यांना? मी नव्हतं बोलवलं त्या अंगदला घरी. हे काम मी फक्त आणि फक्त भाऊंसाठी केलेलं. नाही, असं नुसतं विचार करत बसून चालणार नाही. मी अशी हरू नाही शकत.
काही ना काही करून मला मार्ग काढायलाच लागणार. सगळ्यात आधी मला धैर्यांसंग बोलायला लागणार.